प्लॉट 2 जणांना विक्री करण्याच्या प्रकरणातील 3 वर्षे सक्षम कारावासाची शिक्षा आपापसातील तडजोडीनंतर खंडपीठात रद्द। आरोपी व तक्रारदाराच्या आपापसातील तडजोडीनंतर एकच प्लॉट 2 व्यक्तींना विक्री करण्याच्या प्रकरणात झालेल्या 3 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती व्ही कनकवाडी आणि न्यायमूर्ती हितेन एस वेणेगावकर यांनी रद्दबातल करण्याचे आदेश दिले आहेत। या प्रकरणी कोटंबवाडी तालुका जिल्हा परभणी येथील मुसा शेरखा पठाण वय 43 वर्षे यांनी ॲडव्होकेट सईद एस शेख यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केली होती। खंडपीठात प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी याचिकाकर्त्यांचे वकील ॲडव्होकेट सईद शेख यांच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला। एकच प्लॉट 2 वेळा विक्री करण्याच्या प्रकरणात कोटंबवाडी तालुका व जिल्हा परभणी येथील तक्रारदार शेख रफिक शेख चांद वय 35 वर्षे यांच्या दिनांक 30/11/2011 रोजीच्या तक्रारीवरून प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी परभणी यांनी आरोपी तथा याचिकाकर्ता मुसा शेरखा पठाण यांना दिनांक 6/7/2019 रोजी भादवीचे कलम 420, 467, 468 व 471 प्रमाणे 3 वर्षे सश्रम कारावास व एकूण 35,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती। याचिकाकर्त्यांनी सत्र न्यायालय परभणी येथे सदरील शिक्षेस आव्हान दिले होते। दरम्यान सदरील अपील प्रलंबित असताना याचिकाकर्ता व तक्रारदार यांच्यामध्ये तडजोड झालेली आहे। सदरील प्रकरण खाजगी स्वरूपाचा असून तडजोडीनंतर याचिकाकर्त्यास झालेली शिक्षा रद्दबातल न केल्यास न्यायाच्या दृष्टीने कोणतेच हेतू व उद्देश साध्य होणार नाही। यावर खंडपीठाने सदरील प्रकरण खाजगी स्वरूपाचे असल्याने तसेच तक्रारदाराच्या नंतर तिराहित इसमास करून दिलेले खरेदी खत याचिकाकर्त्याने रद्द केल्यामुळे तक्रारदारासही प्लॉटची स्पष्ट मालकी मिळाली असल्याचे मत व्यक्त केले। सदरील प्रकरणात सत्र न्यायालयात अपीलही प्रलंबित आहे, म्हणून सदरील तडजोड मान्य करीत खंडपीठाने याचिकाकर्ते यांना 3 वर्षे कारावास व एकूण 35,000 रुपये दंडाच्या शिक्षेचा निर्णय रद्दबातल करण्याचे आदेश दिले। तसेच 2 आठवड्यात याचिकाकर्त्यास उच्च न्यायालय विधी सेवा समिती खंडपीठ औरंगाबाद येथे 35,000 रुपये दंड भरण्याचे आदेशही दिले आहेत। या प्रकरणात याचिकाकर्ते यांच्या वतीने ॲडव्होकेट सईद शेख यांनी बाजू मांडली। त्यांना ॲडव्होकेट शोएबुद्दीन सिद्दीकी परभणी यांनी सहकार्य केले। तर शासनाच्या वतीने एकच प्लॉट 2 जणांना विक्री करण्याच्या प्रकरणातील 3 वर्षे सक्षम कारावासाची शिक्षा आपापसातील तडजोडीनंतर खंडपीठात रद्द। एकच प्लॉट 2 जणांना विक्री करण्याच्या प्रकरणातील 3 वर्षे सक्षम कारावासाची शिक्षा आपापसातील तडजोडीनंतर खंडपीठात रद्द। एकच प्लॉट 2 जणांना विक्री करण्याच्या प्रकरणातील 3 वर्षे सक्षम कारावासाची शिक्षा आपापसातील तडजोडीनंतर खंडपीठात रद्द।